श्री स्वामी समर्थ. 30 वर्षांनी गुढीपाडव्याला 3 राजयोग. हा 3 राजयोग काय आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शनी कृपेने या 3 राशींचे नववर्ष अपार श्रीमंती व नव्या नोकरीने होईल. यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडू शकतात, या विषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मराठी नववर्षाची सुरुवात करणारा हा सण म्हणजे गुढीपाडवा. यंदा 9 एप्रिल 2024ला साजरा केला जाणार आहे. यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवाहन शके 1946 शोभन नाम संवत्सर प्रारंभ होत आहे. या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे. गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शश राजयोग आहे. अमृत सिद्धियोग व सर्वार्थ सिद्धियोग जुळून येत आहे. हा योगायोग तब्बल 30 वर्षांनी जुळून आला आहे. यातील शश योग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्यानं प्रभावित राशींवर शनीची कृपा बरसणार आहे. आणि त्या कोणत्या राशी आहेत हे आपण आता पाहणार आहोत. शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेत स्थित असल्यानं शनीसह मंगळसुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो. यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते, त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडू येऊ शकतात, याविषयी जाणून घेऊया. गुढीपाडव्यापासून या 5 राशींचे गोड दिवस होतील सुरू. पहिली रास आहे मेष रास. मेष धनु राशीच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहे. हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते. त्यामुळं तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात. तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो. वाहन सुख मिळू शकते. तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. या काळात आयुष्यातील अनेक संकटांवर मात करू शकता. पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी होणार आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ शकते. पगार ठरवताना वाणीत माधुर्य असायला हवं, वाणीत प्रेम असायला हवं. तिथे तर तुम्ही भांडणं केलात तर उलट दिशा फिरू शकते. दुसरी रास आहे मकर रास. 3 पैकी मुख्य 2 राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहेत. यामुळं येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते. तुमचे शत्रू दूर होण्यास व काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो. जे लोक तुमच्या विरुद्धने होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील. म्हणजे शत्रूसुद्धा मित्रत्वामध्ये निर्माण होणार आहेत. मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढं टाकावं लागू शकतं. हिंदू नववर्षात तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊ शकते. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. तुम्हाला कर्जमुक्त होता येईल. मकर राशीला शनीची कृपा लाभल्यानं पूर्वकर्माचे चांगले फळ प्राप्त होऊ शकतं. एखादा जुना वाद सोडवता येईल, ज्यामुळं प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते. आता पाहूया वृषभ रास. शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत 11व्या स्थानी गोचर करत आहेत. तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभस्थानी तयार होणार आहेत. या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामीचे वास्तव्य आहे. येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो. वृषभ राशीच्या मंडळींनी संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत. नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पालटण्याची संधी लाभू शकते. नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ लाभू शकतं. वृषभ राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साहस आणि पराक्रमाची जोड लाभू शकते. जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.